इथं सायकल लावली. माझी पहिल्यांदा कोणतरी कपडे धुतं या आयुष्यात. कधी काय कोणी म्हणजे असं इतकं राहिलो ना बाहेर, पहिल्यांदाच माझे असं कोणतरी धुतं या. ही बघा बा इथं कपडे धुलते या मावशीनं पहिल्यांदा. तर हर हर महादेव भावांनो, एक गोष्ट मला आज सांगावीशी वाटते समजायला किंवा महाराष्ट्रामध्ये, की तुम्ही किती श्रीमंत ही गोष्ट मोठी नाही, तुमचं मन किती मोठं आहे ना हे महत्त्वाचं आहे. ह्या गोष्टीने कळती माणूस की अजून सुद्धा जिवंत आहे. मी 3 देश सायकली फिरले पूर्णपणे. 2 वर्ष झालं बाहेर आहे मी. 2 वर्षानंतर ना 2 महिन्यानंतर ना आपल्या महाराष्ट्रामध्ये आलो. पण आतापर्यंत किती लाखो लोकांच्या मी घरी गेलो असेल, पण मी माझी स्वतः हाताने कपडे धुतली. पण ही दुसरी वेळ आहे मावशीनं माझी कपडे धुवायची. 3 ते 4 दिवस झाले ह्या ठिकाणी मी सायकल लावून साताऱ्याला गेलो. तो साताऱ्यावरनं माघारी आलो. त्यानंतर माझी कपडे मी स्वतः हाताने निर्मित घातली. आणि हे आहे तर बघा मावशीनं हातानं स्वतः कपडे धुतली. मावशी तर मला असं म्हणजे वाटत नाही का बाबा होय आपल्या घरी कोणतरी आले आपण तुझी कपडे धुवा, असं म्हणजे तुम्हाला असं वाटत नाही का बाबा काय घरचं वाटतं ना. मी खोटं बोलत नाही. मी सातारा इथं असतो म्हणजे काल रात्री मला 9 वाजल्या घरी यायला. मामा नाही हो काही सांगतो का इथं बोलेरो उभा हो का, हो का ह्या इथं बोलेरो उभा आहे बरं का. मामा म्हणलं जर नाही गाडी भेटली तर मला फोन कर, मी येणार नाही म्हणले तुला लिहायला लगेच. आणि मला गाडी भेटली, मी आलो आहेत उतारलो. ह्यांना अजून घरी जेवण नव्हतं केलं माझ्यासाठी. गरमागरम घरात जेवण केलं आणि त्यानंतर आम्ही जेवण केलं. याला खरंच बरं का एक गोष्ट कळते बरं का, आपल्या महाराष्ट्रातली माणसं ती का नाही कमी नाही ती बरं का. आणि इतकी मायाळू माणसं मी पहिल्यांदा बघतोय. पहिल्यांदा माझी आईच फक्त माझं कपडे होती. आज मला समजलं बाबा माणुसकी, एवढी माणुसकी मला ना जीवनात पहिल्यांदा बघायला भेटलेली. म्हणजे काय म्हणते ते निस्वार्थी प्रेम म्हणते ना, निस्वार्थी प्रेम जास्त आहे ना ती ह्याला म्हणते असं मला वाटतं. खरंच खूप जास्त भारी वाटतं या. असं काहीतरी घर आहे या. हिथंच आहे आज पण मी उद्या निघायचं आहे. ही माझी सायकल आहे, टायरामधली हवा उतरली या आणि निघायचं आहे पुढं. एक गोष्ट कळते खरंच खूप जास्त प्रेम, खूप जास्त भारी वाटतं आहे. आपल्या महाराष्ट्रातली माणसं खरंच बरं का लय एक नंबर. हे मावशी कपडे जाते, पांढरा शर्ट आहे त्याला थोडा मळ चालला होता. मावशी साबण लावू लावू जाते त्या. ही बघा ह्याला म्हणते ती खरं मराठी माणसाचं प्रेम आणि शेतकऱ्याचं प्रेम आहे. शेतकरी ती ही बघा. कसं काय वाटतं कमेंट करून सांगा आणि शेअर करा, आपल्या भावाला शेअर करा, मावशीला शेअर करा. हर हर महादेव. आणि ह्या मावशीबद्दल तुमच्या मनामध्ये काय प्रतिक्रिया आहे त्यांना मला कमेंट करून सांगा.